वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला गाजर दूध मलाईची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी अर्धा किलो गाजरं साल काढून किसून घेतलेले आहेत. 1 लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. 1 वाटी तूप, 1 वाटी काजू, बदाम, मनुके, वेलदोडा जायफळची पावडर व चवीपुरतं मीठ. गॅस ऑन करून घ्यायचा आहे. कढई ठेवून घ्यायची आहे. यामध्ये 1 वाटी तूप घालायचं आहे व तूप छान गरम झाल्यानंतर गाजराचा किस भाजून घ्यायचा आहे व ड्रायफ्रूट्स पण त्यामध्ये तळून घ्यायचे आहे. इथं आपलं तूप आता गरम झालेलं आहे. यामध्ये पहिल्यांदा काजू घालायचे आहेत, बदाम घालायचे आहेत व मनुके घालायचे व छान असं हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. पहिल्यांदा हे पहा, ड्रायफ्रूट्स मस्त असे हे इथं आता लालसर भाजून झालेले आहेत. हे काढून घ्यायचे आहे. आता याच तुपामध्ये गाजराचा किस परतून घ्यायचा आहे. छान मस्त असं आता 5 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग यामध्ये दूध ॲड करायचं आहे. हे पहा, 5 मिनिटं आता आपली झालेली आहेत. मस्त गाजर असं हे आता भाजून झालेलं आहे. आता यामध्ये 1 लिटर साईचं दूध घालायचं आहे. दुधाची साय पण त्यामध्ये घालायची आहे व छान असं हे आता गाजर शिजवून घ्यायचं आहे दुधामध्ये. इथं मी 1 लिटर दूध वापरलेलं आहे आणि आता ह्यासाठी मी 300 ग्रॅम साखर वापरणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. छान असं आता हे 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, 2 मिनटं आता आपली झालेली आहेत. मस्त असं आपलं गाजर आता इथं शिजलेलं आहे. हे पहा, ह्याची कन्सिस्टन्सी पातळ आहे. त्यामुळे इकडं आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही, पण इथं मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेले आहे. हे पहा, पाण्यामध्येही व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलं आहे. ही पाण्यामध्ये असं व्यवस्थित असं गुठळ्या ह्याच्या मोडून घ्यायच्या आहेत व आता हे प्युरी ह्याला लावून घ्यायची आहे, जेणेकरून त्या गाजर मलईला छान असं दाटसरपणा येईल. आता यामध्ये 300 ग्रॅम साखर ॲड करायची आहे. छान असं हे परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं आता हे मिश्रण शिजलेलं आहे. त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, तळून ठेवलेले, तुपामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत हे. आता यामध्ये 1 चमचा वेलदोडा जायफळ पावडर घालायची आहे व आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व नंतर 2 मिनिटांनी ह्यामध्ये चवीसाठी मीठ ॲड करायचं आहे. इथं आपली 2 मिनिटं आता झालेली आहेत. ह्यामध्ये चवीसाठी पाव चमचा मीठ टाकायचं आहे व छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आपली डिश आता इथं रेडी झालेली आहे. आता याला सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त अशी ही आता गाजर दूध मलाईची डिश इथं खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर ही डिश मी आता आमच्या शेजारी असलेल्या मुसळे श्रेयाचं लग्न आहे, तर त्यासाठी तिची बहीण पण कॅनडाहून इंडियाला आलेली आहे. तर ही डिश मी मुसळे फॅमिलीला देणार आहे. तर ही डिश तुम्हाला खरोखर आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि आवडली असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर करा.